नमस्कार, मी आकांक्षा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. विविध प्रलंबित मागण्यांसाठी भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुण्यात मुख्य कार्यालयासमोर आंदोलन केलं. या आंदोलनात राज्यभरातून भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांच्या वतीने शुक्रवारी भूमी अभिलेख विभागाच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं. राज्याच्या विविध भागातील कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. भूमी अभिलेख कर्मचारी कृती समितीचे राज्य समन्वयक सुनील गोडसे, विभूतीचंद्र गजभिये, पवन केवट, राहुल पाटील, किशोर इंगळे, दीपाली मुरकुटे, सूरज रामटेके, विवेक कोठाळे, कमलाकर पोद्दार, संजय बोर्डे, अभय पाटील आदी सहभागी झाले होते. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. जालना शहरात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी थेट कारवाईचा बडगा उगारलाय. शहर वाहतूक शाखा ऍक्शन मोडवर आली असून नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरातील तब्बल 25 प्रमुख चौकांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात आली. नागरिकांनी मोटर वाहन कायद्याचं पालन करून हेल्मेटचा सक्तीने वापर करावा, असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलंय. जालना शहरात वाढत्या वाहतूक नियम उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेनं विशेष मोहीम हाती घेतली आहे. सिग्नल तोडणे, हेल्मेट न वापरणे, ट्रिपल सीट प्रवास, परवाना नसताना वाहन चालवणे तसेच कागदपत्रे अपूर्ण असणे अशा विविध प्रकारच्या नियमभंगांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. आज शहरातील 25 प्रमुख चौकांमध्ये एकाच वेळी ही मोहीम राबवण्यात आली. प्रत्येक चौकात वाहतूक पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली होती. नियमाचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांची तपासणी करून त्यांच्यावर मोटर वाहन कायद्यानुसार दंड आकारण्यात आला. विशेषतः दुचाकी स्वारांनी हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. अपघाताच्या घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही मोहीम राबवण्यात येत असल्याचं वाहतूक शाखेकडून सांगण्यात आलंय. जालना शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितलं की सर्व वाहन चालकांनी मोटर वाहन कायद्याचे काटेकोर पालन करावे, हेल्मेटचा नियमित वापर करावा आणि स्वतःची तसेच इतरांची सुरक्षितता जपावी. वाहतूक शिस्त ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. नियमाचं पालन केल्यास अपघातांचं प्रमाण कमी होऊन शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यास मदत होईल. शाखेतर्फे काय कारवाई करण्यात येते? जालना शहरामध्ये मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी विशेष मोहिमेचं आयोजन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय अजय कुमार बन्सल सर, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय नोपानी सर व जालना उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील सर्व अधिकारी, अंमलदार यांच्या संयुक्तरित्या जालना शहरामध्ये विविध चौकात आज जवळपास 25 चौकामध्ये ही मोहीम राबवण्यात येत आहे. या ठिकाणी वाहतूक पोलीस आहे, स्थानिक पोलीस आहे आणि यांच्या माध्यमातून आपण जे वाहतुकीचे नियम मोडणारे वाहन चालक आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत आहोत. मी आपल्या चॅनल मार्फत सर्व जालना शहरातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण मोटार वाहन कायद्याचे पालन करावे. कृपया आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी, आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर करावा. जान है तो जहान है. अपघातामध्ये डोक्याला मार लागून कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाले, कित्येक बळी गेलेले आहेत. म्हणून कृपया सर्वांनी वाहन चालवत असताना हेल्मेटचा वापर करावा आणि मोटार वाहन कायद्याचे पालन करावे, ही आपल्या चॅनल मार्फत मी सर्वांना आवाहन करतो. जालना शहरातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. रमाई घरकुल योजनेअंतर्गत महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने 17 लाभार्थ्यांना एकूण 16,06,250 रुपयांच्या धनादेशांचं वितरण करण्यात आलं. महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आला. 27 फेब्रुवारी 2026 रोजी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात आर्थिक दुर्बल घटकांसाठी राबवण्यात येणाऱ्या रमाई घरकुल योजनेअंतर्गत धनादेश वितरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या योजनेअंतर्गत 17 पात्र लाभार्थ्यांना एकूण 16,06,250 रुपये इतक्या रकमेचे धनादेश प्रदान करण्यात आले. या निधीमुळे लाभार्थ्यांना स्वतःचे पक्के घर उभारण्यासाठी मोठी मदत होणार आहे. कार्यक्रमास महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, सर्व सन्माननीय नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते. तसेच रमाई आवास योजनेच्या अधिकारी प्रमिला मोरे आणि महानगरपालिकेचे इतर अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी महापौरांनी आपल्या मनोगतात सांगितलं की शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सन्मानानं जगण्यासाठी घर मिळणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं. उपमहापौरांनीही लाभार्थ्यांना शुभेच्छा देत घरकुल बांधकाम वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले. धनादेश स्वीकारल्यानंतर लाभार्थ्यांनी महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानत समाधान व्यक्त केले. रमाई घरकुल योजनेमुळे शहरातील अनेक गरजू कुटुंबांना स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करण्याची संधी मिळत असून अशा योजनांमुळे सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाला चालना मिळतेय. आज रमाई घरकुल योजनेअंतर्गत किती लाभार्थ्यांना धनादेशाचं वाटप करण्यात आलं? रमाई घरकुल योजनेअंतर्गत आज महानगरपालिकेतर्फे योजनेअंतर्गत 17 लाभार्थ्यांना 16,06,250 रुपये याचा धनादेश वाटप करण्यात आला. त्यावेळेस सन्माननीय नगरसेवक व नगरसेविका व इतर विभागातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. आज महानगरपालिका येथे चेकचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं काही लाभार्थ्यांना. तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपल्या महापौर वंदनाताई मगरे, माजी नगराध्यक्षा सौ संगीताताई गोरंट्याल, या ठिकाणी आमच्या सर्व महिला नगरसेविका संध्याताई देठे, आमच्या काळेताई, गोडीताई, ताई, हिमलेताई, अक्षयजी गोरंट्याल, कपिलजी हेवेवाल, कल्याणजी भजनेकर आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे माजी नगरसेवक जीवनजी सले, धानुरेजी उपस्थित या ठिकाणी अधिकारी, कर्मचारी वर्ग. सरकार या ठिकाणी आपल्याला लाभ देत असते. 17 लाभार्थींना या ठिकाणी दिलेला आहे लाभ 16,06,250 रुपये हा तुम्हाला पहिला हप्ता या ठिकाणी मिळालेला आहे. प्रत्येकी मला वाटतं 1,25,000 रुपये आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहे. दुसरा हप्ता तुम्हाला 1,00,000 रुपयाचा मिळणार आहे आणि शेवटचा 25,000चा असा रमाई घरकुल योजनेचा लाभ आपल्याला मिळणार आहे. ते लाभ आपण व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्याचा वापर करून आम्हाला म्हणजे महानगरपालिकेला आपण रिपोर्ट करावं, जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी शासनाला दाखवावं लागतं. आणि तुम्ही या ठिकाणी त्याचा सदुपयोग केला तर पुढं अजून आम्हाला दुसरे प्रस्ताव या ठिकाणी जे आमच्याकडे आलेले ते प्रस्ताव शासनाला पाठवून लवकरात लवकर या ठिकाणी मंजूर करून घ्यायचे. तरी जे लाभार्थी या ठिकाणी आले त्यांनी व्यवस्थित काम या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. तर्फे माननीय महापौर वंदनाजी मगरे आणि उपमहापौर राजेश्री राऊत तसेच माझे सर्व सहकारी नगरसेवक आणि इथे उपस्थित असलेले सर्व प्रशासकीय अधिकारी सर्वांनी आज इथे माननीय महापौर, उपमहापौर आणि सर्व नगरसेविकांच्या हस्ते रमाई घरकुल योजनेचं जे धनादेश आहे तो त्यांना आज देण्यात आलेला आहे. आज प्रथम हप्ता त्यांना देण्यात आलेला आहे. आणि जसं महापौरांनी सांगितलं की ह्या योजनेचा त्यांनी विविध त्यांच्या जो कालावधी आहे त्यामध्ये हा पूर्ण करावा त्यांची घरकुल, जेणेकरून महानगरपालिकेला पुढचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अजूनही जास्त जालना शहरातील जेवढे आर्थिक दुर्बल घटकाचे जे लोक आहेत त्यांना आम्हाला अजूनही यापुढे निधी आणता येईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जालना शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्याच्या उद्देशाने एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. जालना महानगरपालिका, विविध सामाजिक संस्था आणि नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने एक उद्देश एक तास ही विशेष श्रमदान मोहीम मोठ्या उत्साहात पार पडली. जालना शहरातील 16 प्रभागांमध्ये एकाच वेळी स्वच्छता मोहीम राबवत प्रशासनाने स्वच्छतेबाबत कडक भूमिका घेतल्याचं दिसून आलंय. 27 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 ते 6:30 वाजेच्या दरम्यान जालना शहरातील विविध भागात एक उद्देश एक तास या मोहिमेअंतर्गत व्यापक श्रमदान करण्यात आले. जिल्हाधिकारी तथा आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मोहिमेमध्ये नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर आणि सर्व नगरसेवकांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून स्वच्छता केली आहे. शहरातील 16 प्रभागांसाठी 16 नियंत्रण अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्या अधीनस्थ सर्व सफाई कर्मचारी आणि महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकारी यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला होता.
शहरातील स्वच्छता कायम राखण्यासाठी दर शुक्रवारी सायंकाळी 5:30 ते 6:30 वाजेदरम्यान एक उद्देश एक तास ही मोहीम नियमितपणे राबवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जालना शहर आपले आहे आणि ते स्वच्छ ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी, महापौर, उपमहापौर आणि सर्व नगरसेवकांनी केलं आहे. जालन्यातील ऐतिहासिक आणि पारंपरिक धुलीवंदन हत्ती रिसाला उत्सव यंदा 137व्या वर्षात पदार्पण करत आहे. शतकाहून अधिक परंपरा जपत याही वर्षी राजाश्री हत्तीवरून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्याचा संदेश यंदाचा होळी उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला जाणार आहे. यावेळी समितीच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी 2 मार्च रोजी ब्ल्यू डायमंड हॉटेल येथे फुले उधळून आणि गुलाल लावून पर्यावरणपूरक होळी साजरी केली जाणार आहे. त्यानंतर 3 मार्च रोजी रंगार खिडकी येथून राजाची हत्तीवर बसून रेवड्या उधळत पारंपरिक मिरवणूक काढण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख मार्गांवरून ही मिरवणूक मार्गक्रमण करणार असून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचं समितीकडून सांगण्यात आलंय. या भव्य मिरवणुकीसाठी जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना औपचारिक निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच मिरवणुकीच्या परवानगीसाठी सदर बाजार पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांची भेट घेऊन निमंत्रण पत्रक आणि परवानगी अर्ज सादर करण्यात आलाय. यावेळी समितीचे अध्यक्ष अंकुश राऊत, कार्याध्यक्ष सुभाषचंद्र देविदान, सचिव हिरालाल पिंपरीये, कोषाध्यक्ष दिगंबर पेरे तसेच शरद गादिया यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 137 वर्षांची ऐतिहासिक परंपरा आणि पर्यावरणपूरक संदेशाचा संगम असलेला हा धुलीवंदन हत्ती रिसाला उत्सव यंदाही जालन्यात जल्लोषात साजरा होणार आहे. की आता हत्ती रिसालाचं 21वं वर्ष आहे आणि आपण आता सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्याशी चर्चा करून भेट घेतली. काही परमिशन आहे ते मागितल्या आणि ह्यावेळेची हत्ती मिरवणूक कशी राहणार आहे ते सांगा. सर्वात अगोदर मी 2026 होळी आणि धुलीवंदनचे सर्व जालनावाशांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि धुलीवंदन हत्ती रिसाला समितीचं हे आमचं 137 वर्ष ह्या वर्षीचे 2026ला. आणि विशेष म्हणजे आम्ही 2 मार्चला ब्ल्यू डायमंड इथं 4 वाजता ब्ल्यू डायमंडच्या पटांगणामध्ये होळी फुलांनी खेळणार आहे. आम्ही पाण्याचा उपयोग टाळण्याच्या हिशोबाने फुलं आणि गुलाल लावून होळी साजरा करणारे 2 तारखेला सोमवारी आणि दुसऱ्या दिवशी 3 तारखेला सकाळी मंगळवारी 10:30 वाजता रंगार खिडकी इथून हत्तीची मिरवणूक निघणार आहे. ग्रहण त्या दिवशी आहे. दुपारी मी महाराजांनी चर्चा केली. सुभाषजी देविदान आमचे कार्याध्यक्ष, मी अध्यक्ष आणि आमचे सर्व समितीचे प्रमुख लोक आहेत. तर 3 तारखेला सकाळी 10:30 वाजता रंगार खिडकीतून राजाची मिरवणूक निघणार आहे. आम्ही आज देविदानजी, आम्ही पिंपरे पेरे, आम्ही आज SP साहेबाला मी आमंत्रण दिलं हत्तीत या म्हणून. आणि इथं भारती साहेबाला सुद्धा आज हत्तीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना निमंत्रण देण्यासाठी आलो आणि परमिशन बी साठी अर्ज सुद्धा दिलेला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग जालना विभागाने गुप्त माहितीनुसार 27 फेब्रुवारी रोजी पिंपरी धामणगाव येथे राजेश चत्रभुज लोखंडे याच्या राहत्या घरी छापा टाकला. यावेळी गोवा राज्यात निर्मित आणि महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंध असलेल्या विविध प्रकारच्या विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला. यावेळी जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये देशी विदेशी दारूच्या शिलबंद आणि बनावट बाटल्यांचा समावेश आहे. तसेच मोठ्या प्रमाणात रिकाम्या बाटल्या आणि त्याचे झाकण देखील आढळून आले आहे. या संपूर्ण मुद्देमालाची किंमत अंदाजे 28,585 रुपये असून या प्रकरणी आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया
कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप करेक्टर। कालिका TNT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी।